दापोली केलसकर नाका येथे असलेले साने गुरुजी बालोद्यान या उद्यानात दापोली शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील राहणारे रहिवासी लहान मुलांना उद्यानामध्ये खेळण्याकरता घेऊन येत असतात। आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत। शाळकरी मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील लागल्या आहेत। त्यामुळे आता फक्त खेळणं हा एकच दिनक्रम चिमुकल्यांचा असणार आहे। यासाठी त्यांचं हक्काचं एकमेव ठिकाण म्हणजे बालोद्यान। परंतु त्याच बालोद्यानांची आता दयनीय अवस्था झालेली दिसते। उद्यानातील खेळणी या बऱ्याच तुटलेल्या असून काही मोडकळीस आलेल्या आहेत। अशा अवस्थेत चिमुकल्यांना इजा होण्याची दाट शक्यता आहे। तरी नगरपंचायतीने ताबडतोब या बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी महिला वर्गातून आता केली जात आहे। नमस्कार, मी मृदुला केळकर। मी रत्नागिरीहून आले। आज मी माझ्या मुलाला इथे घेऊन आले, पण इथे बघितलं गार्डनमध्ये तर बरीचशी खेळणी जी आहेत ती तुटलेल्या अवस्थेत आहेत किंवा अशी आहेत की मुलं जर बसली तर त्यांना इजा होऊ शकते। तर ह्या माध्यमातून मी त्यांना नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना किंवा जे कोणी अधिकारी असतील त्यांना अशी विनंती करते की इथे जी काही खेळणी आहेत ती नवीन बसवण्यात यावी किंवा त्यांची दुरुस्ती करण्यात यावी। तसेच स्वच्छता पण इथे दिसत नाही आहे, ठिकठिकाणी कचरा पण पडलेला दिसतोय, तर त्याची पण योजना करावी। आणि तसं अजून एक विनंती करू इच्छिते की इथे वॉशरूमची सुविधा नाही आहे किंवा कोण महिला असतील मुलं असतील तर त्यांच्यासाठी असं काही इथे करता येईल किंवा करण्यात यावं अशी माझी एक विनंती आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।